देगलूर खासदार श्री रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते पार्किंगचे उद्घाटन करण्यात आले। शेख अबू बकर यांनी देगलूर बसस्टँड येथे आज दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते पार्किंगचे उद्घाटन केले। शेख अबू बकरनी खासदार साहेबांचा आभार मानले। और यहाँ पर इस चीज़ की ज़रूरत थी पार्किंग की, देगलूर शहर की आबादी के हिसाब से और यहाँ के वाहनों के हिसाब से इस चीज़ की ज़रूरत थी, आवश्यकता थी। वो चीज़ आज जो है यहाँ पर ये आपके बच्चा ऊपर के ज़रिए से जो है ना यहाँ पर आज पूरी हो रही है। पार्किंग के लिए महामंडल ने हमारे महामंडल के मैं मुबारकबाद देता हूँ कि पार्किंग के लिए उन्होंने जो है ना जगह दी, एक प्राइवेट ने कुछ जगह दिया और पार्किंग का यहाँ पर जो है ना लेकिन आपके पास एसटी महामंडल का प्रॉब्लम ये जो है ना इस तरीके से सॉल्व हो गया कि पार्किंग की जगह नहीं होने की वजह से जो प्रॉब्लम्स होते थे, आपको भी होते थे, लोगों को भी होते थे, आज वो प्रॉब्लम जो है वो हल हो गया है। मैं समझता हूँ कि बच्चे को भी मुबारकबाद देना चाहता हूँ, मैं एसटी महामंडल को भी मुबारकबाद देना चाहता हूँ कि उन्होंने प्राइवेट पार्किंग के लिए जितना इंतजाम किया है तो मैं अपनी जगह देता हूँ, मुबारकबाद देता हूँ। आप लोगों को भी एसटी डेपोमध्ये नवीन पार्किंग लॉटचं शुभारंभ होत असताना या प्रसंगी उपस्थित असलेले माननीय रामदासजी पाटील, शहराध्यक्ष मोगलाजी अण्णा सेटवार, वायजी सर, ॲडव्होकेट हसन अली साहब, आमचे एकनाथरावजी मोरे, माजी परिवहन विभागाचे माजी सचिव, नगरसेवक साहेब, आमच्या उपस्थित असलेले चिंचा राठोड साहेब, आमचे नितेश पाटील, गटनेता मीरा मोहिद्दीन साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे पदाधिकारी मंडळी, गावातील ज्येष्ठ मंडळी आणि ज्यांनी ही पार्किंग लॉट ज्यांना मिळालं आणि ते शुभारंभ करत असे आमचे अबू बकर युवक कार्यकर्ते। खरं तर प्रत्येक शहराचं एक डेव्हलपमेंट प्लॅन असायला पाहिजे आणि आज एस टी महामंडळ जी सर्वसामान्यांची गाडी जी आपण म्हणतो सर्वसामान्यांना हवी असणारी, आज प्रायव्हेट गाड्या किंवा प्रायव्हेट ट्रॅव्हल्स खूप झाले असतील, पण आजही ग्रामीण भागातला आमचा विद्यार्थी असो, ग्रामीण भागातला ज्येष्ठ नागरिक असो की ग्रामीण भागातल्या महिला वर्ग असो, जेवढा भरोसा एस टी महामंडळावर करतात तेवढा भरोसा अन्य प्रायव्हेट वाहनावर ते अजिबात करत नाही। कारण एस टी एक आपली भरोशाची गाडी आहे, जी हक्काची गाडी आहे, जी की दिलेल्या वेळेप्रमाणे एस टी महामंडळ वाटते जे म्हणजे ते त्याचे नियम फॉलो करत असते। खरं तर एस टी महामंडळ आपल्याला वाटते की बाबा एस टीवाल्यांना काय किती आरामदायी जीवन असेल, पण जे एस टी ड्रायव्हर आहेत, जे एस टी कंडक्टर आहेत, त्यांनाच माहीत आहे की एस टीचं जीवन कसं असतं। कारण कोणताही रस्ता गुळगुळीत नसतो, आडमधिडम रस्त्यावर जावं लागते, उंच दऱ्यामध्ये जावं लागते, दऱ्याखोऱ्यामध्ये जावं लागते, जिथं हाल्टिंगचं जागा असेल तिथं त्यांना झोपावं लागते, म्हणजे परिवारापासून दूरच राहून त्याचं सर्व्हिस पूर्ण जीवन जाते। म्हणजे अशा परिस्थितीत एस टी महामंडळाचे कर्मचारी काम करतात आणि निश्चितच एस टी महामंडळाला जेवढं शासनानं द्यावं तेवढं कमीच आहे। पण आपल्याला आता एस टी महामंडळाचे जे बसस्टँड आहेत ते आता काट टाकत चाललेले आहेत, अद्ययावत होत चाललेले आहेत। आज आपण बघतो की एस टी महामंडळाचे बरेच जे बसस्टँड आहेत ते नवीन होत चाललेले आहेत। आता तिथं जर आपण बघू शकता तर देगलूरचंही बसस्टँड अतिशय सुसज्ज असं बसस्टँड या ठिकाणी दिसत आहे। आम्ही मागे शासनाला मागणी केली की जास्तीत जास्त व्हेकल म्हणजे इलेक्ट्रिकल चालणाऱ्या बसेस आपण नांदेड जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून द्यायला हव्यात आणि त्याच्यामध्ये देगलूरलाही आपण मागणी केलेली आहे। बरेच जणांचं मागणी आहे की संध्याकाळी इथून नांदेडला जायला, देगलूरला राठोड साहेब इथून नांदेडला जायला गाडी उपलब्ध नाही आहे। मी DM साहेबालाही पत्र देतो की देगलूरहून नांदेडला जायला जास्तीत जास्त गाड्या उपलब्ध करून द्यावं। पण आज मी आमचे अबू बकर आमच्या युवकांना शुभेच्छा देतो की त्यांनी एक चांगल्या एस टी महामंडळासोबत कॉपरेट करावं, एक चांगला व्यवसाय या ठिकाणी त्यांनी सुरू केलेला आहे। निश्चितच त्यांच्या व्यवसायाला शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात त्यांच्या व्यवसायाला भरभराटीच येणार आहे। कारण आज आपण जे गाड्यांची संख्या बघता पुढच्या 5 वर्षामध्ये ती संख्या वाढणारी आहे, त्या पुढच्या 5 वर्षामध्ये संख्या वाढणारीच आहे। त्यामुळं मला वाटतं की बाबा हे जे पार्किंग लॉट आहे त्यांना 2 मजली किंवा 3 मजली भविष्यात करावं लागेल अशी परिस्थिती येईल। त्यामुळं आमच्या अबू बकरला शुभेच्छा देतो आणि नवयुवकांनी असेच
कामामध्ये आपण झोकून देऊन जे काही आपल्याला व्यवसायामध्ये वृद्धी करता येईल तसं त्यासाठी प्रयत्न सर्व युवकांनी करावे अशी मी त्यांना परत एकदा शुभेच्छा